तुम्ही जर समजा कुठल्याही मेडिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मध्ये कामाला लागलात, त्यांना पण गरज असते मार्केटिंगसाठी किंवा ऍप्लिकेशन स्पेशलिस्टसाठी वगैरे. त्यांचा पगार मिनिमम 70-80 हजार पासून पुढे सुरू होतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर तुम्ही परदेशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, परदेशामध्ये जॉब करायचं, त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 1-2-3 वर्ष तरी एक्सपिरियन्स इथे घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आता नवीन ट्रेंड पण आलेले आहे, परदेशामधली मशीन इंडियामध्ये बसून आपण ऑपरेट करतो इकडून. अच्छा, त्यात पण आउटसोर्सिंग आहे. हो, तिथे पण म्हणजे तिथले मशीन इथे बसून आम्ही ऑपरेट करू शकतो. MRI वगैरे इथे इंडियातून आपण स्कॅनिंग करू शकतो. अशी टेक्नॉलॉजी आता आलेली आहे. तर करिअर ग्रोथ ह्याच्यामध्ये खूप आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं स्किल वाढवायला पाहिजे. तसंच करिअर ग्रोथ मध्ये तुम्हाला ह्या फील्डमध्ये 4 वे मध्ये तुम्ही जाऊ शकता, 4 रस्त्याने जाऊ शकतात. त्याच्यामध्ये एक असतं क्लिनिकल, तुमचं क्लिनिकलमध्ये तुम्ही काम करू शकता हॉस्पिटलमध्ये. दुसरं अकॅडमिक मध्ये काम करू शकता. आता सर्व ठिकाणी BSc MSc कोर्सेस झालेले आहेत आणि फॅकल्टीची खूप शॉर्टेज आहे. तर तुम्ही अकॅडमिक मध्ये पण तुमचं करिअर करू शकतात. त्याच्यानंतर रिसर्च मध्ये पण आजकाल स्कोप आहे, रिसर्च मध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये. असं 4 वेनी तुम्ही तुमचं करिअर ऑप्शन्स निवडू शकतात. आणि त्याच्यानंतर आता AI मुळे बरेचसे मॉडेल्स तयार करण्यासाठी टेक्नॉलॉजीची खूप गरज आहे. AI मध्ये सॅम्पलिंग करावं लागतं. जसं की AI म्हणजे कम्प्युटरला आपण माहिती देतो, डाटा प्रोड्यूस करण्यासाठी ते काम टेक्नॉलॉजिस्टच करतात, डाटा जनरेट करण्यासाठी. तर AI मध्ये पण खूप स्कोप आहे.